चंद्रपूरच्या ताडोबा अंधाई व्याघ्र प्रकल्पाच्या पक्षी वैभवामध्ये नवी भर। वन्यजीव अभ्यासक रुंदन कातकर यांनी युरोपियन नीलपंख पक्षी शोधून काढला। कोळसा कुरण क्षेत्रामध्ये पहिल्यांदा पक्षी आढळला। नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे गुलाबाचा सुगंध हरवला। शासनाकडून फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। शेतामध्ये अजूनही पाणी साचून असल्याने पिकं सडून जात असल्याची शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त। महापुराने पीडित असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत नाही। सरकारकडून मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर। सरकारने कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर टँकरमधून ऑइल गळती। 20 ते 22 दुचाकी घसरून पडल्या। काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी। अग्निशमन दलाकडून ऑइलवर माती टाकून रस्ता सुरळीत। दिवाळीमध्ये ग्रीन फटाके फोडण्याची दिलेली मुभा दिल्लीकरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरली। प्रदूषण वाढवणारे फटाके फोडल्यामुळे दिल्लीतील हवा प्रचंड विषारी। हवेचा इंडेक्स 400 पेक्षा गेला पुढे। पुण्याच्या भोरमध्ये भाऊबीजेच्या निमित्ताने रंगला कबुतरांचा खेळ। अवकाशामधील जातिवंत कबूतर आपल्या थव्यामध्ये घेण्याचा प्रयत्न या खेळातून केला जातो। हा कबुतरांचा खेळ बघण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी। नाशिकच्या मनमाडमध्ये भाऊबीजेच्या दिवशी रंगली रेड्यांची टक्कर। कवळी समाज आणि दूध उत्पादकांकडून आयोजन। रेड्यांच्या मिरवणुकीनंतर दुसऱ्या दिवशी स्पर्धेच्या आयोजनाची परंपरा। सिंधुदुर्ग पुन्हा अवकाळी पाऊस। भात शेती पाण्यात। सह्याद्री पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस। कुडाळ तालुक्यामधला शेतकरी हवालदिल।